सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने सर्व तरुणांच्या सहकार्यातून तथा सर्व आबालवृद्ध माता भगिनींच्या सद्भावनेवरून संपन्न होत असलेला हा शिवकथा ज्ञानयज्ञ महोत्सव आणि या शिवकथा महायज्ञ महोत्सवामध्ये भगवान शंकराच्या अतिशय सुंदर सुंदर कथा, अनेक प्रकारचे दिव्य चरित्र भगवान शंकराचं आपण ऐकत आहोत. पाठीमागल्या भागामध्ये आपण ऐकलं भगवान शंकरांनी अनेक दैत्यांचा संहार केला. युद्धखंड, रुद्रसंहितेमधील युद्धखंड आपण श्रवण केलं. आता त्याच रुद्रसंहितेमधील शतरुद्र संहिता खंड नावाचा खंड आपण सुरुवात करतो आहोत. आणि या खंडाच्या मध्ये भगवान शंकराच्या अनेक दिव्य अशा प्रकारच्या लीलांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. प्रथमतः सूतजी महाराज या ठिकाणी वंदन करतात भगवान शंकरांना. वंदे महानंदमनंतलीलं महेश्वरं सर्वविभुं महांतं गौरीप्रियं कार्तिकविघ्नराज समुद्भवं शंकरमादिदेवं. अशा प्रकारे भगवान शंकराचं वंदना केलेली आहे. ज्या भगवान शंकराच्या, जो शंकर परमानंदमय आहेत, महानंदम, भगवान शंकर हे आनंद स्वरूप आहेत असं वर्णन केलं. आणि आनंद स्वरूप आहेत या म्हणण्यामध्येच भगवान शंकर सत्य स्वरूप आहेत हेही सिद्ध होतं. आणि भगवान शंकर आनंद स्वरूप आहेत असं म्हणण्यामध्ये भगवान शंकर हे चैतन्य स्वरूप आहेत हेही सिद्ध होतं. म्हणजे सच्चित आणि आनंद असे हे तीन जे रूप सांगितलेले आहेत परब्रह्माचे, हे तिन्ही परब्रह्माची रूपं भगवान शंकराच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कारण जी वस्तू सत्य असते तीच वस्तू आनंद स्वरूप असते, आणि जी वस्तू आनंद स्वरूप असते तीच वस्तू चैतन्य स्वरूप असते, आणि जी वस्तू चैतन्य स्वरूप असते तीच वस्तू सत्य स्वरूप आनंद स्वरूप असते. जी वस्तू सत्य नाही म्हणजेच असत आहे, असत आहे म्हणजेच जड आहे, जड आहे म्हणजेच चैतन्य त्याच्यामध्ये नाही, आणि ज्याच्यामध्ये चैतन्य नाही अशा जड वस्तूपासून आनंद मिळेल कसा? म्हणून जी वस्तू जड आहे, जी वस्तू असत आहे, आणि जी वस्तू आनंद स्वरूप नाही तिला दुःखरूप असं म्हणतात. असत, जड आणि दुःखरूप असं हे संपूर्ण जग आहे. जगातल्या सगळ्या वस्तू असत आहेत, जगातल्या सगळ्या वस्तू जड आहेत, आणि म्हणून जगातल्या सगळ्या वस्तू ह्या दुःखरूप आहेत. तिथून सुख आपल्याला मिळणार नाही. मग सुख कोणापासून मिळतं? तर जी वस्तू सत आहे, जी वस्तू चैतन्य स्वरूप आहे, आणि जी वस्तू आनंद स्वरूप आहे. सच्चित जी आहे तीच आनंद स्वरूप असू शकते. म्हणून ह्या तिन्ही गोष्टी एक स्वरूपच आहेत असं म्हणायला हरकत नाही. जसं अग्नीच्या ठिकाणी उष्णता आहे, अग्नीच्या ठिकाणी प्रकाशमानता आहे, आणि अग्नीच्या ठिकाणी लाल पिवळं हे जसं रूप आहे, ह्या तिन्ही गोष्टी अग्नीला सोडून राहू शकत नाही. त्याप्रमाणे सच्चित आनंद हे भगवान शंकराला सोडून दुसरीकडे कुठं राहणार नाही. सत काय आहे तर भगवान शंकर, चित काय आहे तर भगवान शंकर, आणि आनंद स्वरूप काय आहे तर भगवान शंकर आहे. म्हणून सच्चिदानंद स्वरूप अशा प्रकारचे भगवान शंकर आहेत असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि तेच भगवान शंकर ज्यावेळेस सगुण रूप धारण करतात त्यावेळेस अनंत लीला करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व लीला त्यांच्याच आहेत. हे संपूर्ण जगत त्यांनीच रूप धारण केलेलं असल्यामुळे या जगातल्या ज्या ज्या काही लीला आहेत त्या सर्वच्या सर्व त्यांच्याच लीला आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि ते महेश्वर आहे, सर्व ईश्वरांचे ईश्वर महेश्वर. सर्व विभुम, सर्वत्र व्यापक असं त्यांचं स्वरूप आहे. भगवान शंकर नाहीत अशी एकही जागा कुठली रिकामी नाही, सर्वत्र त्यांची व्याप्ती आहे. आणि महांतम, आणि जे महान आहे
महान महान वस्तूमध्ये जे सगळ्यात महान, आपल्याला महान काय वाटतंय, तर त्या सगळ्यापेक्षा मोठे म्हणलं तर भगवान शंकर आहे. अशा प्रकारे त्याच्यानंतर गौरीप्रियम, पार्वतीला अतिशय प्रिय असलेले भगवान शंकर. कार्तिक विघ्नराज समुद्भवम, ज्यांच्यापासून कार्तिक स्वामी आणि विघ्नराज म्हणजे गणेश यांची उत्पत्ती झालेली आहे, असे ते शंकर सर्वांचे आदिदेव आहेत, सर्वांच्या अगोदरचे देव आहेत, त्यांच्या अगोदरचा कोणीही नाही. अशा प्रकारचे आदिदेव असलेले ते भगवान शंकर, त्यांना आम्ही वंदे म्हणजे नमस्कार करतो, त्यांना आम्ही नमस्कार करतो. अशा प्रकारची वंदना भगवान शंकराची या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यानंतर शौनकजी प्रश्न विचारतात सूतजी महाराजांना की हे सूतजी महाराज, आपण पुराणकर्ता व्यास महाराजांचे शिष्य आहात, दयानिधी आहात, आणि आपल्या मुखामधून आम्ही भगवान शंकराचं दिव्य चरित्र श्रवण करत आहोत. तर भगवान शंकरांनी कोणकोणते अवतार धारण केले, त्या सर्व अवतारांचं वर्णन आपण करावं आणि त्या अवतार चरित्राच्या वर्णनाच्या द्वारा सर्व सज्जन लोकांचं कल्याण करावं, अशा प्रकारची विनंती केली असता सूतजी महाराजांनी शौनकादिक सर्व ऋषींना भगवान शंकराच्या अनेक अवतारांचं वर्णन या ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे. पहिल्यांदा भगवंताच्या 5 अवताराचं वर्णन करतात. सद्योजात, वामदेव, तत्पुरुष, अघोर आणि ईशान, अशा प्रकारचे भगवंताचे हे 5 अवतार झाले. ते कोण्या कोण्या कल्पामध्ये झाले, कोण्या कोण्या युगामध्ये झाले, आणि त्यांनी कोणकोणती प्रकारची शक्ती त्यांच्यासोबत होती, त्यांचे नावं वगैरे असे काय होते, हे सर्वच्या सर्व या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि त्यानंतर पुढे वर्णन केलेलं आहे की अष्टमूर्ती भगवंतांनी धारण केल्या. त्या अष्टमूर्ती कोणकोणत्या धारण केल्या, त्यांचंही वर्णन या ठिकाणी विस्ताराने करण्यात आले. कोण्या युगामध्ये केल्या, त्यांचं चरित्र काय आहे, थोडक्यात सगळं वर्णन केलं आहे. आणि त्यानंतर भगवान शंकरांनी अजून एक अवतार धारण केला, तो अर्धनारीश्वर. आपल्या सगळ्याला माहिती आहे, अर्धनारी नटेश्वर असेही त्यांना म्हणतात. अर्धनारी आणि अर्धा ईश्वर म्हणजे अर्धा डावा भाग महादेवाचा कोण आहे, पार्वती रूप आहे, आणि अर्धा उजवा भाग काय आहे, भगवान शंकर आहे. आणि हे शिव आणि शक्ती, उजव्या बाजूला शिव आहे तर डाव्या बाजूकडून शक्ती आहे. शिव आणि शक्ती हे 2 एकरूपच आहेत, 2 वेगळे वेगळे कधी होणारे नाहीत. अशा प्रकारचं स्वरूप भगवान शंकरांनी प्रगट करून दाखवलं. त्याच्या पाठीमागलं कारण असं थोडक्यात सांगितलेलं आहे की ज्यावेळेस ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा मिळाली भगवान शंकराकडून, त्यावेळेस ब्रह्मदेवाने सुरुवातीला तर मानस सृष्टी निर्माण केली. मनापासूनच अनेक ऋषी उत्पन्न केले, मनापासूनच अनेक तत्त्व या जगातले निर्माण केले. धर्म, अधर्म, लोभ, वाणीची देवता सरस्वती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या मनाच्या द्वारा निर्माण केल्या. पण गंमत अशी झाली की त्यांच्यापासून पुढे सृष्टी उत्पन्न होईना, ते तिथंच थांबल्या गेली सृष्टी. त्यांनी जेवढं उत्पन्न केलं तिथंच थांबले, त्यांच्यापासून पुढे प्रगती होईना. आणि त्यावेळेस मग ब्रह्मदेवाला चिंता निर्माण झाली की आता सृष्टी वाढना झाली, जेवढं तयार केले तिथंच थांबाले, त्याच्या पुढे काही जाईच ना ते, आता काय करावं. त्यावेळेस भगवान शंकराची आराधना केली, तपश्चर्या केली, स्तुती केली. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकरांना विनंती केली की भगवान शंकर, आपण काहीतरी मार्ग मला दाखवा की पुढे ही सृष्टी कशी वाढली. कारण माझ्या मनापासून जी सृष्टी निर्माण केलेली आहे त्यामध्ये स्त्री तत्व नाही, पुरुष प्रधान अशा प्रकारची ही सर्व सृष्टी माझ्याकडून निर्माण झालेली आहे. आणि जोपर्यंत स्त्री तत्व, शक्ती तत्व निर्माण होत नाही तोपर्यंत सृष्टीची पुढे वाढ होणार नाही. मैथुनिक क्रियेच्या द्वारा सृष्टीची वाढ होण्याकरता म्हणून एक शक्ती तत्व असण्याची गरज आहे. आणि
ते कृपा करून तुमच्या स्वाधीन आहे आणि ते तुम्ही प्रगट करावं अशा प्रकारची विनंती केली. त्यावेळेस भगवान शंकरांनी अर्धनारी आणि अर्धे नर अशा प्रकारचं आपलं स्वरूप दाखवलं ब्रह्मदेवाला. आणि ब्रह्मदेव साष्टांग दंडवत घेतला. ब्रह्मदेवांनी साष्टांग नमस्कार केला, तोंड भरून दोघांचीही स्तुती केली. आणि स्तुती केल्याच्या नंतर त्या देवीचं वर्णन विशेषतः केलं की हे भगवती, हे देवी, हे अंबे, सगळ्या जगाची जननी तू आहेस, या सगळ्या जगाला निर्माण करणारी तू आहेस. आणि म्हणून इथून पुढे नर आणि नारी या दोन्हीच्या युगल स्वरूपामध्ये ही सर्व सृष्टी निर्माण व्हावी अशी तशा प्रकारची प्रेरणा आपण मला द्यावी. आणि तुम्हीसुद्धा दक्ष प्रजापतीच्या पोटी सतीच्या रूपाने अवतार धारण करावा आणि भगवान शंकराची प्रिया व्हावं अशा प्रकारची मागणी केली. आणि त्यावेळेस ती शक्ती जी आहे भगवान शंकराची, त्या शक्तीने तशा प्रकारचं वरदान ब्रह्मदेवाला दिलं. आणि त्या दक्षाची पुत्री होण्याचं सुद्धा आश्वासन दिलं. आणि स्त्रीच्या रूपाने नारी शक्तीसुद्धा, नारी कुलाची वृद्धी करणारीसुद्धा तुम्हाला शक्ती प्राप्त होईल अशा प्रकारचं वरदान दिलं. आणि तिथून पुढे मग ही सृष्टी आपोआप वाढायला लागली. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी त्या अर्धनारी आणि नरेश्वर असे जे भगवान शंकर आहेत त्यांचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि ज्यावेळेस देवीकडून हे सगळे आश्वासनं मिळाले त्यावेळेस देवीच्या समोर हात जोडून शिर झुकवून ब्रह्मदेवाने नमस्कार केला. आणि ब्रह्मदेवाला अनुपम अशा प्रकारची शक्ती दान करून ती शक्ती पुन्हा भगवान शंकराच्या शरीरामध्ये प्रविष्ट झाली अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि यानंतर पुढे वराह कल्पामध्ये होणारे जे भगवान शंकराचे जे अवतार आहेत त्या अवतारांचं वर्णन या ठिकाणी केलं आहे. 9 प्रकारच्या अवतारांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. 9 अवतार ऋषभदेवापर्यंत, ऋषभ अवतारापर्यंत 9 अवतारांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यानंतर भगवान शंकराकडून 10व्यापासून 28व्यापर्यंत योगेश्वर अवतार, अनेक प्रकारच्या योगेश्वरांचे अवतार भगवान शंकरांनी धारण केले. म्हणजे आतापर्यंत 9 अवतार पाठीमागं वर्णन झाले. त्या 9च्या नंतर पुढे 10व्यापासून ते 28व्यापर्यंत पुन्हा पुढचे अवतार वर्णन करण्यात आलेले आहेत. आणि अशा प्रकारे एकंदरीत आत्तापर्यंत पहिल्या अध्यायामध्ये 5 अवतार, त्याच्यानंतर पुढे 8, त्याच्यानंतर पुढे 9, त्याच्यानंतर पुढे 10 पासून 28 असे सगळे एकूण 42 अवतार वर्णन करण्यात आले. आणि 42व्या अवताराच्या नंतर पुढे भगवान शंकराने एक नंदीश्वर अशा प्रकारचा अवतार घेतला. म्हणजे नंदी जो आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून भगवान शंकरच त्या नंदीच्या रूपाने अवतार घेऊन प्रगट झालेले आहेत अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तर ती कथा नंदीश्वराच्या मुखातूनच सनत कुमारांनी ऐकलेली आहे. सनत कुमार त्या नंदीश्वर महाराजाकडे गेले आणि त्यांनी भगवान शंकराच्या कथा सांगा म्हणून अशी विनंती केली असता ह्या सर्व कथा ते नंदीश्वर सनत कुमारांना सांगत आहेत. आणि सनत कुमारांनी विचारलं की हे नंदीश्वर महाराज, तुमचा अवतार कसा झाला, तुमच्या अवताराची कथा आम्हाला सांगा अशी विनंती केली असता नंदीश्वरांनी स्वतःच्या अवताराची कथा सांगायला सुरुवात केली. की म्हणले की ते प्रसंग मी तुम्हाला सांगतो, सावधानीपूर्वक श्रवण करा, लक्षपूर्वक ऐका. पूर्वीच्या काळामध्ये शिलाद नावाचा एक धर्मात्मा मुनी होता, एक तपस्वी साधू अशा प्रकारचे होते. आणि त्यांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली. कारण त्यांनी बरेचसे दिवस गृहस्थाश्रम निभावल्याच्या नंतर पण गृहस्थाश्रम असूनसुद्धा तपश्चर्या करण्याकडेच त्यांची जास्त ओढ असल्यामुळे
एक दिवस त्यांची पत्नी त्यांच्याकडे गेली आणि म्हणायला लागली की आपल्याकडून मला संततीची इच्छा आहे आणि भगवान शंकरासारखा अयोनिज आणि मृत्यूरहित असा पुत्र मला प्राप्त व्हावा, असं तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. तिची काय इच्छा होती? कसलंही पोरगं नको, तर ते अयोनिज असलं पाहिजे आणि मृत्यूरहित असलं पाहिजे, त्याला मृत्यू कधी प्राप्त होऊ नये अशा प्रकारचं ते पोरगं मला व्हावं. त्यावेळेस ते मुनी म्हणायला लागले की बुवा अशा स्वरूपाचा तर फक्त एकच आहे, महादेव. त्याच्याशिवाय दुसरा कोणीही या जगामध्ये नाही. मृत्यूरहित असा दुसरा कोण आहे? ब्रह्मदेवाला मरावं लागतं, इंद्रदेवाला मरावं लागतं, सूर्यचंद्र सगळेच्या सगळे मरतात. मग आता एवढाले मोठाले देव जर मरतात तर मग बाकीच्या लोकांची काय कथा? मृत्यूरहित असा कोण आहे? तर भगवान शंकर आहेत. आणि मग भगवान शंकरासारखा मला पुत्र व्हावा अशी हिची इच्छा आहे. तर मग त्या शिलाद नावाच्या मुनींनी काशीमध्ये जाऊन तपश्चर्या करायला सुरुवात केली, भगवान शंकराची आराधना करायला सुरुवात केली. आणि त्यांच्या त्या अनेक वर्ष केलेल्या तपश्चर्येवर भगवान शंकर प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांनी त्यांना असं वरदान दिलं की तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे पुत्र प्राप्त होईल. भगवान शंकर त्यांच्यासमोर प्रगट झाले आणि प्रगट झाल्याच्या नंतर त्रिनेत्र, चतुर्भुज, प्रकाशमान, जटामुकुटधारी, त्रिशूल इत्यादी सर्व आयुध त्यांच्याकडे आहेत. अशा प्रकारचे भगवान शंकर प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे पुत्राची प्राप्ती होईल. आणि नंतर ते ऋषी आपल्या घरी परत आले. सर्व ऋषीमुनींना त्यांनी ही आनंदाची वार्ता सांगितली. सर्वांना मोठा आनंद वाटला. आणि नंतर ते घरी परत आल्याच्या नंतर काही दिवस मध्ये गेले आणि एकदा यज्ञ करण्याकरता म्हणून जमीन अशी व्यवस्थित करायला लागले. म्हणजे त्या जमिनीमध्ये नांगर वगैरे असा ते सगळं व्यवस्थित करावं लागतं, नांगर वगैरे हाणून. आणि ज्याला यज्ञ करायचा आहे त्यानंच ते करावं लागते ना, असा नियम आहे. तर अशा प्रकारे जमीन नांगरत असताना त्यांच्याच शरीरापासून एक दिव्य अशा प्रकारचा पुत्र प्रगट झाला. आणि तो दिव्य पुत्र असा होता की अनेक सूर्याचा प्रकाश जणू त्याच्या शरीरामधून बाहेर पडत होता. त्याने आपल्या कपाळावर त्रिपुंड्र धारण केलेला होता. असे अनेक दिव्य शक्ती त्याच्या अंगामध्ये होती. आणि असा तो पुत्र पाहिल्याबरोबर त्या शिलाद मुनीला मोठा आनंद वाटला. आणि आनंदभरित झालेले ते मुनी ते आपल्या पुत्राला घेऊन, त्यांचं असं आनंदाचं कारण होतं की बाबा यज्ञ करण्याच्या अगोदरच मला पुत्राची प्राप्ती झाली, फळ प्राप्त झालं. यज्ञ तर अजून सुरूही केला नाही आणि यज्ञ सुरू करण्याच्या अगोदरच अशा प्रकारे पुत्र प्राप्त झाला. आणि भगवान शंकरांनी सुद्धा सांगितलं होतं की बाबा सगळ्या जगाचा बाप मी आहे, पण शिलाद मुनी तुम्ही तपश्चर्या केल्यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुम्हाला असं वरदान देतो आहे की तुम्हाला माझा बाप होण्याचा मान मिळत आहे. म्हणजे भगवान शंकर म्हणतात मी सगळ्या जगाचा बाप आहे, मी सगळ्या जगाला निर्माण केलं आहे, पण तुम्हाला असं वरदान देतो की तुम्ही माझे बाप व्हावे. एवढं मोठं वरदान त्यांना मिळालं. आणि त्या वरदानाप्रमाणे प्रत्यक्ष हे नंदीच आपल्या घरी आलेले आहेत आणि आनंद देणारे आहेत. भगवान शंकरच प्रत्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत आणि यांच्यापासून मला आनंद मिळालेला आहे म्हणून याचं नाव नंदी अशा प्रकारचं ठेवावं असं त्यांचं नामकरण करण्यात आलं. आणि ते नंदी लहान असतानाच, तो नंदी नावाचा मुलगा 5 वर्षाचा 6 वर्षाचा असताना सर्व वेद त्याला अवगत झाले. 4ही वेदाचा अभ्यास त्याच्याकडून झाला, धनुर्वेदाचा अभ्यास झाला, आयुर्वेदाचा अभ्यास झाला, वेद आणि उपवेद सर्वच्या सर्व त्याला अवगत झालं. एवढंच नाही
तर अनेक प्रकारच्या विद्याही त्याला प्राप्त झाल्या. असा तो चाणाक्ष बुद्धीचा मुलगा. 6 वर्षामध्ये सगळ्या शास्त्रामध्ये तो पारंगत झाला आणि असा तो 8-9 वर्षाचा झालेला आहे, विद्वान आहे, सर्व शास्त्राचा ग्रंथाचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. आणि एकदा नारद मुनी, मित्र आणि वरुण असे दोघंजण त्यांच्या घरी आले. मित्र आणि वरुण प्रत्यक्ष भगवान शंकरांनीच त्यांना पाठवून दिलं आणि ते दोघंही जण तिथं आले आणि त्या दोघांनी या नंदीश्वराकडे बारीक असं बघायला सुरुवात केली. त्याचं बसणं, उठणं, चालणं हे ते सगळं असं पाहिलं आणि मग त्यांनी ते सांगायला सुरुवात केली त्या शिलाद मुनीला आणि त्यांच्या पत्नीला की या पोराचं भविष्य आम्हाला काही चांगलं दिसत नाही, कारण हे तुमचं लेकरू विद्वान आहे, हुशार आहे, सर्व शास्त्रामध्ये पारंगत आहे, तरी पण त्याचं आयुष्य फार कमी आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे किती आहे तर म्हणजे 12च वर्ष. आणि अशा प्रकारचं सांगितलं असताना त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की बाबा एवढं मोठं विद्वान शहाणं लेकरू आणि 12व्या वर्षी याला मरावं लागणार आहे, हे आपल्यामधून निघून जाणार. ते मायबाप रडायला लागले, दुःख करायला लागले. त्यावेळेस या नंदिकेश्वरांनी मायबापाच्या जवळ जाऊन विचारलं की म्हणजे तुम्हाला रडायला काय झालं, काय कारण आहे. तर म्हणजे असं असं बाबा तुझं मृत्यू 12व्या वर्षी होणार आहे असं या मित्र आणि वरुण या दोघा देवांनी आम्हाला येऊन सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही दुःख करत बसलेले आहोत असं त्यांनी कारण सांगितलं. आणि त्यावेळेस मग नंदिकेश्वर म्हणतात की मला मृत्यू काही करू शकत नाही, मला तो यम काही करू शकत नाही, तो काळ माझ्या जवळही येऊ शकत नाही, असं मी काहीतरी करणार आहे. त्यावेळेस त्यांनी विचारलं बाबा असं काय आहे तुझ्याकडं, कोणती विद्या आहे का, कोणतं काय तंत्र आहे, मंत्र आहे, काय शक्ती आहे तुझ्याकडे, कोण्या शक्तीच्या बळावर तू ही असं बोलतो आहेस. त्यावेळेस त्या नंदिकेश्वरांनी सांगितलं माझ्याकडे मंत्र नाही, तंत्र नाही, कुठली योगाची शक्ती नाही, कुठल्या प्रकारचं बळ नाही, तरी पण माझ्याकडे अशी एक हिंमत आहे की भगवान शंकराची भक्ती करता करता, भगवान शंकराचं भजन करता करता त्या काळालाही मी हरवील अशी माझी हिंमत आहे. भगवान शंकराच्या भजनामध्ये एवढं सामर्थ्य आहे असं नंदिकेश्वरांनी सांगितलं. तुम्ही चिंता करण्याचं काही कारण नाही. आणि भजनामध्ये ही शक्ती आहे सुद्धा, कारण तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की बाबा आम्ही सुद्धा त्या काळाच्या माथ्यावर पाय दिला. सगळ्या जगाला खाणारा काळ, पण आम्ही त्याच्या माथ्यावर पाय दिला. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, नाचो तेथे उभार आहे, जाता व्यंग करीस आहे. तुका म्हणे हळू झाला कढत शीतळू, तुकाराम महाराज म्हणतात. सगळ्या जगाला खाणारा काळ, त्या काळाच्या तावडीतून कोणीच सुटलेला नाही, अशा प्रकारचा तो काळ. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही त्याच्या माथ्यावर पाय दिला, त्याच्या डोक्यावर पाय दिला. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. हे कशाच्या बळावर तर म्हणजे भजनामध्ये आम्ही नाचतो, उड्या मारतो, त्या भजनाच्या बळावर आमच्यामध्ये हे सर्व सामर्थ्य आलेलं आहे. नाचू तेथे उभा राहा. आम्ही भजनामध्ये नाचायला सुरुवात केलं की तो काळ उभा राहतो. काळ उभा राहतो म्हणजे काळ थांबतो. काळ थांबतो का हो? कोणासाठी? कोणासाठीच काळ थांबत नाही. आपल्याला असं वाटतं की मी इथं बसून निवांत आहे, पण तो काळ निवांत नसतो, तो काळ चालूच असतो. आयुष्याची घड्याळ चालूच असते की ते थांबलेलं असतं. आयुष्य सरकं ना चालूच असते, ते कधीच थांबत नाही. म्हणला घड्याळ बंद केल्यावर, घड्याळ जरी बंद केलं तरी टाईम सरायचा ते सरतच जातो, काळ सरायचा ते सरतच जातो. काळ कोणालाही थांबत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जर भजनामध्ये नाचायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी हा काळ थांबतो. नाचू तेथे उभार आहे,
आणि जाता व्यंग करीस आहे. जर काही भजनामध्ये आमच्या व्यंग निर्माण झालं, जर नाचण्यामध्ये कोणती त्रुटी निर्माण झाली, तर त्या ठिकाणी तो काळ आम्हाला सहाय्यसुद्धा करतो, मदतही करतो. एवढंच नाही तर कढत असलेला काळ, कढत म्हणजे उकळी आलेलं तेल जसं असतं की नाही, माणसं म्हणतात की तेल कढलं आता, असा कढत असलेला तो काळ तुकाराम महाराज म्हणतात आमच्या भजनाकडे बघून तो शीतळ झाला. तुका म्हणे हळू झाला कढत शीतळू. कढत असलेला तो काळ हळू झाला आणि शीतळही झाला. म्हणून भजनामध्ये जेवढा वेळ जातो त्या वेळेची गणना करण्याची आज्ञा त्या काळाला नाही. सर्व काळ गणना करी आयुष्याची, कथेच्या काळची आज्ञा नाही. कथेमध्ये जेवढा वेळ जातो की नाही, इतक्या काळाची त्या काळाला आज्ञा नाही. आपण हे कथा ऐकत बसलेलो आहोत की नाही, ह्या कथेमध्ये जितका वेळ आपला चालला आहे इतकं आपलं आयुष्य वाढणं चालू आहे. आपलं आयुष्य कमी होत नाही कथेत गेलेलं, हे वाढत असतं. पण ज्या लोकांचं आयुष्य भांडण करण्यामध्ये जातं आहे, ज्या लोकांचं आयुष्य व्यसनामध्ये जातं आहे, अनेक प्रकारचे कुटाणे करण्यामध्ये जाते, त्यांचं आयुष्य लवकर लवकर कमी होते. आणि आज विज्ञानाने ही गोष्ट सिद्धसुद्धा केलेली आहे. हे टेंबरी बिडी ओढणाऱ्याचं आयुष्य 2 मिनिट कमी होतं म्हणे. एक बिडी ओढली की आयुष्य किती कमी झालं? 2 मिनिट कमी झालं. आणि पांढरी बिडी ओढणारे म्हणजे पांढरी बिडी कोणती? सिगरेट, ब्रिस्टॉल, चारमिनार, हां, ती जर एक बिडी ओढली तर 10 मिनिट आयुष्य कमी होते. डॉक्टर लोकांनी हे सिद्ध केले बरं का, विज्ञानाने सिद्ध केलं. दारूचा एक पॅक जर घेतला, आता ते पॅक कसला राहते मला माहीत नाही कारण कधी बघितलंच नाही मी. ते एक पॅक जर घेतला तर 20 मिनिट आयुष्य कमी होते त्या माणसाचं. आणि म्हणून बरेचसे लोक दारू पिणारे आयुष्य पूर्ण न होता अलीकडंच मरून जातात. त्याची किडनी फेल होऊन जाते, त्याचं ते शरीर काम करत नाही, त्याचं ते फुफ्फुस काम करत नाही, काय काय भानगडी होतात ते देव जाणे. म्हणून तर म्हणतात की असं विनोदानं सांगतात आमचे महाराज लोक की दारू पिणाऱ्याच्या घरी चोरी होईना, दारू पिणाऱ्याला पिसाळं कुत्रं चावना, दारू पिणाऱ्याला बरं सरपही चावना, दारू पिणारा माणूस म्हातारा होईना, दारू पिणारा अजून काय त्याला लाकडंही लागणार म्हणं आणि दारू पिणारा माणूस सगळ्यात मोठा फायदा म्हातारा होईना. म्हातारच होईना, कारण म्हातारा होऊस तर वाचच ना. ते म्हणतात म्हातारपणीचे कमी व्हायले 10 मिनिट. आता आजकालची पिढी म्हणते हो. तर असे बरेच फायदे बी आहेत त्याचे बरं का. आणि हे सगळे फायदे जर करून घ्यायचे असतील तर बिलकुल त्याला काही घोर नाही. चोरी का होईना त्याच्या घरात, तर घरातच काही राहीना, कशाला चोरी होती? लाकडं लई लागणार का? आधीच हाडाचा सापळा होऊन गेला राहते अंगावर, काही त्याच्या चाटूभर मास राहीना, कशाला लाकडं लई लागतात त्याला? खालून एक धिपली वरून एक धिपली झाली ना त्याला टायर लागणार. सोडा विनोदाचा भाग. मला काय सांगायचं आहे की व्यसनी माणसाचं आयुष्य कमी होत असतं आणि हरिकथेमध्ये ज्या माणसाचं आयुष्य जात आहे, भजना कीर्तनामध्ये, भगवंताची कथा ऐकण्यामध्ये, तेवढं आयुष्य त्याचं वाढत असतं. म्हणून भजनामध्ये काळाला दूर सारण्याची ताकद आहे, काळाला थांबविण्याची ताकद आहे, काळाच्या माथ्यावर पाय द्यायची ताकद भजन करणाऱ्याच्या अंगामध्ये येत असते. असं त्या नंदिकेश्वरांनी आपल्या बापांना सांगितलं, शिलाद मुनीला सांगितलं आणि म्हणले मी आता तेच करणार आहे, भगवान शंकराचं भजन करणार आहे काशीमध्ये जाऊन. आणि ते काशीला गेले.
काशीला जाऊन त्यांनी विश्वनाथाचं दर्शन घेतलं, गंगेचं स्नान केलं, सगळा विधी त्या काशीतला पूर्ण केला आणि विधी पूर्ण केल्याच्या नंतर त्याच ठिकाणी त्यांनी भजन करायला सुरुवात केली, भगवान शंकराची आराधना करायला सुरुवात केली, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला सुरुवात केली. आणि हे सगळं करता करता त्यांच्यासमोर प्रत्यक्ष भगवान शंकर प्रकट झाले. भगवान शंकर आशुतोष आहेत, लवकर प्रसन्न होणारे आहेत, त्यांना प्रसन्न व्हायला जास्त वेळ लागत नाही. आणि ते प्रसन्न झाले, समोर आले. समोर आल्याच्या नंतर साष्टांग नमस्कार केला नंदिकेश्वर महाराजांनी. आणि नंदिकेश्वर महाराजांना भगवान शंकरांनी विचारलं, बाबा रे का तपश्चर्या करतो आहेस, कशा करता हे भजन करणं चालू आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझे हे आयुष्य अशा प्रकारे कमी आहे म्हणून ते मित्र वरून नावाचे आले होते आमच्या घरी, त्यांनी सांगितलं आहे आणि तुमच्या कृपेने तो काळ टळावा, तो मृत्यू मला प्राप्त होऊ नये ही मनामध्ये अपेक्षा धरून मी भजन करतो आहे. आणि त्यावेळेस भगवान शंकरांनी त्याच्या अंगाला स्पर्श केला आणि त्याच्या अंगाला स्पर्श केल्याबरोबर भगवान शंकराच्या हाताचा स्पर्श झाला. महाराज ते काही साधी गोष्ट आहे का. आणि त्याच वेळेस त्या नंदिकेश्वराला 10 हात निर्माण झाले असं वर्णन आहे. त्याच्या कपाळावर एक तिसरा डोळा निर्माण झाला. सर्वांगाला भस्म वगैरे तर लावलेलंच होतं. अजून भगवान शंकरांनी आपल्या गळ्यामध्ये असलेली कमळाच्या फुलांची माळ नंदिकेश्वराच्या गळ्यामध्ये घातली. आता तर एवढी शक्ती प्राप्त झाली त्या नंदिकेश्वराला विचारूच नका. नंदिकेश्वराला वाटलं की मी दुसरा महादेवच आहे की काय, कारण महादेवाप्रमाणे तिसरा डोळाही मला मिळाला, 10 हातही मला प्राप्त झाले आणि महादेवाचं वरदान असलेली ही माळासुद्धा मला प्राप्त झाली. अशा प्रकारे महादेवांनी अनेक प्रकारचे वरदान त्या नंदिकेश्वराला दिले. अजून तुला काय पाहिजे सांग. आता नंदिकेश्वर काय बोलतात महाराज. आणि त्यावेळेस महादेवांनी सांगायला सुरुवात केली की हे नंदी, तू आणि मी दोघं एकमेकाला सोडून कधी राहणार नाही. ज्या ठिकाणी तू असशील त्या ठिकाणी मी राहीन आणि ज्या ठिकाणी मी असेल त्या ठिकाणी तू असलाच पाहिजेस. कुठलाही महादेव नंदीशिवाय बघायला मिळत नाही आणि कुठलाही नंदी महादेवाशिवाय बघायला मिळत नाही. एवढंच नाही तर माझं दर्शन घेण्याच्या अगोदर लोक तुझं दर्शन घेतील आणि तुझं दर्शन घेतल्याच्या नंतरच माझं दर्शन घेतलेलं पावन होईल. ते असे अनेक अनेक वरदान त्या नंदिकेश्वराला प्राप्त झाले. माता पार्वतीने सुद्धा त्या नंदिकेश्वराला अनेक अनेक वरदान दिले आणि तू नेहमी आमच्यासोबत राहशील. महादेवही त्या पार्वतीला म्हणायला लागले की हा नंदी म्हणजे दुसरा तिसरा कोणी आहे असं समजू नको, हे आपला पुत्र आहे असं समज. आणि पार्वतीनेही त्याला आपला पुत्र समजून त्याला अनेक अनेक वरदान दिले. त्याच वेळेस सगळे देवलोकही त्या ठिकाणी आले आणि त्या सर्व देवलोकांनी, ब्रह्मदेवाने अजून काही वरदान दिले, विष्णूने काही वरदान दिले, इंद्रदेवाने काही वरदान वगैरे दिले. अशा प्रकारे सर्व लोकांचे, आता मोठ्याचं लेकरू म्हणल्यावर काय, मोठ्याचं लेकरू नसून प्रत्यक्ष महादेवच त्या नंदिकेश्वराच्या रूपाने अवतार घेऊन आले. मग आता ह्या बाकीच्या लोकांना वरदान द्या म्हणावं लागायची काही गरज नाही. अशा प्रकारे सगळ्यांची प्रशंसा, सगळ्यांचे वरदानं त्या नंदिकेश्वराला प्राप्त झाले. आणि त्यावेळेस पार्वती पुन्हा म्हणायला लागली की हे नंदिकेश्वर, अजून तुला काही मागायचं असेल तर माग. त्यावेळेस नंदिकेश्वरांनी एकच मागणी केली की म्हणले तुमच्या चरणाची सेवा मला सतत घडावी, तुमच्या सेवेशिवाय मला दुसरं काही मिळू नये, तुमच्या सेवेत माझा कधी अंतर पडू नये, एवढीच माझी एक इच्छा आहे. आणि मग त्या सर्व देवांनी मिळून नंदिकेश्वराचं लग्नही लावून दिलं. सुयशा नावाची पत्नी नंदिकेश्वराला प्राप्त झाली. त्या पत्नीचं नाव काय होतं, काय होतं, सुयशा. सुयशा अशा प्रकारची त्या नंदिकेश्वराची पत्नी
त्यांना प्राप्त झाली आणि ते भगवान शंकराच्या चरणाजवळच सतत राहायला लागले. आणि जो कोणी हे नंदिकेश्वराचं आख्यान, नंदिकेश्वराची कथा श्रवण करतो, ऐकतो, चित्त देऊन ऐकतो, त्याला सर्व प्रकारचे सुखभोग प्राप्त होतील आणि शेवटी तो परमगतीला प्राप्त होईल. अशा प्रकारे या कथेचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ही कथा पूर्ण केलेली आहे. आणि त्यानंतर पुढे कालभैरवाचं महत्त्व सांगितलं नंदिकेश्वर महाराजांनी. म्हणजे ही माझी कथा मी तुम्हाला सांगितली. आता कालभैरव नावाचा एक अवतार भगवान शंकरांनी धारण केला. त्या कालभैरवाचं महत्त्व मी तुम्हाला सांगतो. हे कालभैरव म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षामधल्या अष्टमीला कालभैरव या रूपाने भगवान शंकरांनी अवतार धारण केला. आणि म्हणून जो कोणी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण अष्टमीच्या दिवशी कालभैरवाच्या जवळ उपवास करतो आणि रात्रीभर जागरण करतो, त्याचे सर्व पाप नाहीसे होऊन जातात. आणि जरी कालभैरवाच्या जवळ आपल्याला नाही जाणं झालं तरी ज्याही ठिकाणी आपण असाल त्या ठिकाणी जर कालभैरवाच्या निमित्ताने रात्रभर जागरण केलं, त्या दिवशी कालभैरवाची पूजा केली तर त्याचेही सर्व प्रकारचे पाप नाहीसे होऊन तो सद्गतीला प्राप्त होतो. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. कालभैरवाची पूजा ही महादेवाच्या पूजेच्या अगोदर करावी असं वर्णन आहे. आणि काशीमध्ये तर कालभैरवाला फार महत्त्व आहे. काशीमध्ये गेल्याच्या नंतर कालभैरवाचं दर्शन घेऊनच काशीत प्रवेश करावा लागतो. विश्वनाथाचं दर्शन घ्यावं लागतं, नाहीतर कालभैरव त्याला काशीमध्ये येऊच देणार नाही, कालभैरवाला प्रसन्न केल्याशिवाय. अशा प्रकारचं महत्त्व त्या काशीमध्ये कालभैरवाचं आहे. आणि त्यानंतर मग पुढे विश्वानर नावाच्या एका अवताराची कथा या ठिकाणी नंदिकेश्वरांनी सनत कुमारांना सांगितलेली आहे. तर ती कथा अशी आहे की नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर नर्मपूर नावाचं एक सुंदर अशा प्रकारचं गाव आहे आणि त्या ठिकाणी विश्वानर नावाचे एक मुनी राहतात. त्यांचा जन्म शांडिल्य गोत्रामध्ये झालेला आहे असं वर्णन आहे. आणि ते मोठे पुण्यवान होते, तपश्चर्या करणारे होते, ब्रह्मचारी राहण्यामध्ये त्यांची आवड होती आणि त्यांचं एक लग्नही झालेलं होतं. आणि त्या लग्न झाल्याच्यानंतर बरेचसे वर्ष असे निघून गेल्याच्यानंतर त्यांच्याही पत्नीने अशाच प्रकारचं वरदान मागून घेतलं की महादेवासारखा मला मुलगा व्हावा. आणि ते पत्नीची इच्छा ऐकून त्या ब्राह्मणांनी भगवान शंकराच्या या काशीमध्ये जाऊन वीरेश नावाच्या एका लिंगाची स्थापना केली आणि त्या वीरेश नावाच्या लिंगाची उपासना ते करायला लागले. दररोज त्या लिंगाला पाणी घालणे, त्याची पूजा करणे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे त्याचं नामस्मरण वगैरे करणे, अशा प्रकारे अनेक वर्ष त्यांनी केल्याच्या नंतर त्या लिंगामध्येच त्यांना एका बालरूपाचं दर्शन व्हायला लागलं. लिंगामध्येच एक लहान बाल, पण भगवान शंकराच्याच रूपाचा. त्यालाही 3 डोळे आहेत, त्यानंही आपल्या मस्तकावर भस्म वगैरे लावलेलं आहे, त्याच्याही गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत, गळ्यावर निळं चिन्ह आहे, निळकंठ. अशा प्रकारचं सगळे चिन्ह भगवान शंकराचे दिसायला लागले त्या लेकरामध्ये. आणि हे प्रत्यक्ष महादेवच आहेत असं समजून त्यांनी नमस्कार केला. आणि नमस्कार केल्याच्या नंतर त्याची स्तुती केली. अतिशय सुंदर अशा प्रकारची स्तुती केलेली आहे. एकम ब्रह्मैवा द्वितीयम समस्तम सत्यम सत्यम नेह नानास्ति किंचित एको रुद्रो न द्वितीयो वस्तस्थे तस्मादेकम त्वाम प्रपद्ये महेशम. अशा प्रकारे जवळजवळ 8 श्लोकामध्ये त्यांनी स्तुती केलेली आहे. अतिशय वेदांतशास्त्राच्या दृष्टीने भगवान शंकराचं वर्णन केलेलं आहे. भगवान शंकर हे एक आहेत, अद्वितीय ब्रह्म आहेत, सत्य सत्यच आहेत आणि नेह नानास्ति किंचन, त्यांच्याशिवाय दुसरं या जगामध्ये काहीही नाही. अशा प्रकारे अनेक प्रकारे त्या महादेवाची स्तुती केली आणि त्या स्तुतीवर प्रसन्न झालेले भगवान शंकर, ते बाल भगवान शंकर
ते म्हणायला लागले की हे विप्रवर विश्वानर, तुमच्या या स्तुतीवर मी अतिशय संतुष्ट झालेला आहे, तर तुमची काय इच्छा असेल ती मागा, काय वरदान पाहिजे आहे ते सांगा. आणि त्यावेळेस हे विश्वानर नावाच्या त्या ऋषींनी महादेवाच्या समोर हात जोडले आणि विनंती केली की हे प्रभावशाली महेश्वर, तुम्ही सर्वांतर्यामी आहेत, सर्व ऐश्वर्य संपन्न आहेत आणि भक्तांना जे जे काही मागाल ते देण्याचे सामर्थ्य तुमच्याकडे आहे आणि तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्हाला सर्व काही कळतं आहे आणि तुम्ही सर्वज्ञ असूनही मला कसं विचारता की तुम्हाला काय पाहिजे. मला जे पाहिजे ते तुम्हाला माहितीच आहे, अगोदर विदितच आहे ते, आणि म्हणून मला पुन्हा मागायला लावून कशाला लाजविता, कारण मला मागायची सवय नाही. द्या असं कधी तोंडानं मी कोणाला म्हटलो नाही, हात कोणाच्या पुढे मी पसरलेला नाही, कारण हात पसरणाऱ्याचं जिणं हे धिक्कारमय जिणं अशा प्रकारचं असतं. हात पसरी जिने धिग त्याचे, अशा प्रकारचं वर्णन आहे. म्हणून मागणं ही चांगली गोष्ट नाही, म्हणून माझ्या तोंडातून कशाला तुम्ही मागायला लावता. माझ्या मनात काय मागायचे हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सर्वज्ञ आहात, तर माझी इच्छा काय असेल ती आपण पूर्ण करा. अशा प्रकारे ज्यावेळेस ते निवेदन केलं त्यावेळेस भगवान शंकरांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही तुमची जी पत्नी आहे सुचिस्मती नावाची, तिने जी अभिलाषा मनामध्ये धरलेली आहे आणि ती निस्संदेह तुमची अभिलाषा पूर्ण होईल. म्हणजे तुम्हाला माझ्यासारखा मुलगा पाहिजे आहे तर मीच तुमच्या पोटी अवतार घेऊन येईल. अशा प्रकारे त्यांना वरदान मिळालं, मोठा आनंद झाला आणि आनंद होऊन ते आपल्या घरी आले. घरी आल्याच्या नंतर काही काळ निघून गेला. आपल्या पत्नीला त्यांनी घडलेली सगळी हकीकत सांगितली. पत्नीलाही मोठा आनंद झाला. नंतर बराचसा काळ मध्ये गेल्याच्या नंतर त्यांची पत्नीही तिच्या पोटामध्येही गर्भधारणा झालेली आहे आणि योग्य दिवस भरल्याच्या नंतर योग्य काळी सर्व ग्रह अनुकूल असताना, गुरु उच्चस्थानी असताना, केंद्रस्थानी असताना एक सुंदर अशा प्रकारचं बाळ त्यांच्या घरी जन्माला आलं. आणि त्या बाळाचा जन्म झाल्याबरोबर सर्व देवलोकांनी आकाशामध्ये अनेक प्रकारचे वाद्य वाजवायला सुरुवात केली, पुष्पवर्षाव करायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे सगळे देवलोक त्या लेकराचं अभिनंदन करून आपापल्या ठिकाणी परत गेले. आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले आणि ब्रह्मदेवांनी सांगितलं की या लेकराचं गृहपती अशा प्रकारचं नाव असावं. गृहपती म्हणून त्यांचं नाव ठेवण्यात आलं आणि हे प्रत्यक्ष भगवान शंकराचेच अवतार आहेत असं वर्णन केलं. आणि वैदिक मंत्रांचा उच्चार करत असताना त्यांचं हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. आणि अशा प्रकारे पुन्हा काही दिवस मध्ये गेले. अगदी बालवयातच सर्व विद्यामध्ये, सर्व वेदामध्ये पारंगत झालेले हे गृहपती 9व्या वर्षी सर्व शास्त्रामध्ये पारंगत झाले. आणि पुन्हा एक दिवस नारद मुनी त्यांच्या घरी आले आणि नारद मुनीने त्या लेकराच्या हस्तरेषा बघितल्या, त्याची जीभ बघितली म्हणा, आणि त्या लेकराची टाळू बघितली आणि इत्यादी त्याच्या अंगावरचे सर्व चिन्ह पाहिल्याच्या नंतर नारद मुनीला असं समजलं की या लेकराचं आयुष्य आता जास्त दिवस राहिलेलं नाही. तसंच नंदिकेश्वरासारखीच ही कथा जवळजवळ सांगितलं की याला 12च वर्ष आयुष्य आहे, त्याच्यापेक्षा हे लेकरू जास्त दिवस जगणार नाही. आणि अशा प्रकारचे तिचे भविष्य सांगून याच्यावर विजेचं किंवा अग्नीचं भय याला असेल असं सांगितलं. आणि नारद मुनी तिथून निघून गेले. आणि मग त्या आईवडिलांना मोठी चिंता निर्माण व्हायला लागली. आणि इकडे त्या आईवडिलाची चिंता पाहून, त्यांचं ते रडणं पाहून या गृहपतीने आपल्या आईवडिलांना विचारलं की बाबा तुम्ही का रडत आहात, का दुःखी होत आहात. त्यांनी सांगितलं बाबा तुझं असं असं आयुष्य हे कमी झालेलं आहे, नारद मुनी आम्हाला सांगून गेलेले आहेत.
त्यावेळेस त्या लेकरानं सांगितलं की मी त्या मृत्युंजय असलेल्या भगवान शंकराची आराधना करणार आहे आणि तुम्ही चिंता करू नका, मला तो मृत्यू काहीच करू शकणार नाही. आणि अशा प्रकारे आपल्या आईवडिलांना आश्वासन देऊन हे गृहपती काशीला येऊन पोचलेले आहेत. आणि काशीमध्ये आल्याच्यानंतर त्यांनी भगवान शंकराच्या उद्देशाने खडतर अशा प्रकारची तपश्चर्या करायला सुरुवात केली. आणि तपश्चर्या बरेचसे वर्ष केल्याच्यानंतर, जवळजवळ 1 वर्ष पूर्ण केल्याच्यानंतर प्रत्यक्ष इंद्रदेव त्याच्या समोर आले. त्यांच्या हातामध्ये वज्र होतं आणि समोर येऊन म्हणायला लागले की अरे बाळा, तुझ्या या तपश्चर्येवर मी प्रसन्न आहे आणि तुला काय पाहिजे ते मागून घे. त्यावेळेस त्या लेकरानं सांगितलं, म्हणले मी तुम्हाला ओळखितो, म्हणले तुम्ही इंद्रदेव आहात, स्वर्गाचे राजे आहात आणि मी तुमच्या उद्देशानं ही तपश्चर्या केलेली नाही, मी भगवान शंकराच्या उद्देशाने तपश्चर्या करतो आहोत आणि तुमच्याकडून मला काही मागायचं सुद्धा नाही. मी मागितलं तरी कोणाला मागणार आहे? महादेवाला मागणार आहे. आणि म्हणून तुम्ही त्रास घेऊ नका आणि मलाही त्रास देऊ नका, मला भगवान शंकराची आराधना करू द्या. त्यावेळेस त्या इंद्रदेवाने सांगितलं, बाबा रे महादेवन मी काही वेगळा आहे असं वाटलं का तुला? महादेव आणि मी दोन्ही एकच आहोत आणि मी सुद्धा तुला तू मागशील ते द्यायला तयार आहे, वरदान घे म्हणून आलेलो आहे, तर नग म्हणणं हे बरोबर नाही. त्यावेळेस या पोरानं पुन्हा त्या इंद्रदेवाला बोलायला सुरुवात केली, या गृहपतींनी, की म्हणले माहिती आहे तुम्ही इंद्रदेव कसे आहात ते. कपट रूप धारण करून तुम्ही अहिल्याला भ्रष्ट केलं, तेच इंद्रदेव हो ना तुम्ही. सर्व पर्वतांचे शत्रू तुम्हीच आहो ना. हो, थोडंसंही संकट आलं की भयभीत होऊन ब्रह्मदेवाच्या पाठीमागे जाऊन लपून बसणारे तुम्हीच ना. आणि तुम्हाला तुमची जर संरक्षण करणं होत नाही तर तुम्ही मला काय देणार? आणि असे शब्द त्या लेकराचे ऐकल्यानंतर इंद्रदेवाला क्रोध निर्माण झाला आणि क्रोध आलेल्या त्या इंद्रदेवाने हातातलं वज्र असं त्या लेकराच्या अंगावर उगारलं. ते वज्र मारणार असं तेजस्वी आहे, त्याच्यामधून अग्निज्वाळा बाहेर पडत आहेत, जणू वीज त्याच्यामधून चमकून अशी बाहेर पडते की काय, असा आवेश त्या शस्त्रामध्ये आहे. आणि हे पाहिल्याबरोबर त्या लेकराचे डोळे लागले आणि ते बेहोश झालं आणि चक्कर येऊन खाली जमिनीवर पडलं. आणि इंद्रदेव वज्र हाणणार एवढ्यामध्ये त्याच इंद्रदेवाच्या शरीरामधून भगवान शंकर प्रकट झाले आणि भगवान शंकरांनी त्या लेकराला स्पर्श केल्याबरोबर ते लेकरू पुन्हा सावध झालं, उठून उभं राहिलं आणि भगवान शंकर समोर पाहिल्याबरोबर हात जोडून नमस्कार केला, भगवान शंकराची स्तुती केली. त्यावेळेस भगवान शंकरांनी सांगितलं, बाबा रे घाबरण्याचं काही कारण नाही, मीच इंद्रदेवाचं रूप घेऊन तुझ्याकडे आलो होतो तुझी परीक्षा बघण्याकरता की महादेवावर तुझी निष्ठा किती आहे, माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये भक्ती किती गाढ आहे हे पाहण्याकरताच मी हे रूप धारण केलेलं होतं. तर अशा प्रकारे भगवान शंकरांनी त्याला वरदान द्यायचं ठरवलं आणि म्हणायला लागले की बाबा तुला अनेक वरदान मी तुला देत आहे. अग्नीश्वर या नावाने तू प्रसिद्ध होशील आणि तो अग्नी तेजाची वृद्धी करणारा असेल. जे लोक अग्नीश्वर लिंगाची भक्ती करतील ते त्या लेकरानं स्थापन केलेलं जे महादेवाचं लिंग आहे त्या लिंगाचं नाव आहे अग्नीश्वर. आणि या लिंगाची जे कोणी भक्ती करतील त्यांना विजेचं अग्नीचं भेव कधी राहणार नाही. आणि त्याचबरोबर अग्निमांद्य नावाचा विकारही त्यांना कधी प्राप्त होणार नाही. आपल्या शरीरामध्ये अग्निमांद्य नावाचा विकार असतो. अग्निमांद्य म्हणजे खालेलं जिरतच नाही, पचन होतच नाही. थोडंसं एक घासही आगाव जरी खाल्लं तरी ते आंबट ढेकरं यायला सुरुवात होतात, पोट कुटकुट करायला लागतंय. अशा प्रकारचा अग्निमांद्य नावाचा जो दोष आहे तो दोष या अग्नीश्वर लिंगाची भक्ती करणाऱ्याला कधी होत नाही, असं वरदान महादेवाकडून त्या
अग्नीश्वराला प्राप्त झालं. आणि नंतर त्या अग्नीश्वराला दिक्पाल म्हणून नेमण्यात आलं. शंकराचा एक गण म्हणून नेमण्यात आलं. त्याच्यावर अभिषेक वगैरे करण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे त्या अग्नीश्वराचं मृत्यू तर टळलाच टळला, पण उलट त्याला महादेवाच्या गणामध्ये जागा मिळालेली आहे. आणि अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचं हे भगवान शंकराचा अवतार या ठिकाणी वर्णन करण्यात आला आहे. आणि त्यानंतर पुढे भगवान शंकराच्या महाकाल नावाच्या अवताराचं वर्णन करण्यात आलं आहे. आणि त्याच्यापुढे 10 अवतार पुन्हा वर्णन करण्यात आलेले आहेत. 11 रुद्रांचेही वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर भगवान शंकराच्या दुर्वास नावाचा एक अवतार भगवान शंकरांनी घेतला, त्याचंही वर्णन करण्यात आलं. हे दुर्वास कोणापासून जन्माला आले तर अत्री ऋषीपासून जन्माला आले. अत्री आणि अनुसया या दोघांच्यापासून हे दुर्वास मुनी जन्माला आले. एकदा पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून हे अत्री मुनी अरण्यामध्ये जाऊन तपश्चर्या करायला लागले. आणि तपश्चर्या करत असताना हात वर करून हात जोडून एक मंत्र ते जप करू लागले. ते मंत्र कोणता जप करू लागले? शरण्यं तं प्रपद्येहम य एव जगदीश्वरः प्रजामात्मसमां मह्यं प्रयच्छत्विति चिंतयन्. शरणं तं प्रपद्येहम, त्या देवाला मी शरण जातो आहे. कोण्या देवाला? य एव जगदीश्वरा, जो या सगळ्या जगाचा ईश्वर आहे, जो या सगळ्या जगाचा मालक आहे, त्याला मी शरण जातो आहे. कशा करता? तर प्रजामात्मसमां मह्यम, त्याने स्वतः सारखी प्रजा म्हणजे पुत्र मला द्यावेत. प्रयच्छतु म्हणजे त्याने ते स्वतःसारखी म्हणजे त्या देवासारखी प्रजा म्हणजे पुत्र मला द्यावेत. अशा प्रकारे मनामध्ये चिंतन करून मी त्या देवाला शरण जातो आहे. अशा प्रकारचा तो मंत्र जप करायला लागला. सतत सतत पुन्हा 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 शरणं प्रपद्येहम ययेव जगदीश्वरः प्रजामात्मसमां मह्यं प्रयच्छत्विति चिंतयन्. शरणं प्रपद्येहम ययेव जगदीश्वरः प्रजामात्मसमां मह्यं प्रयच्छत्विति चिंतयन्. असा सारखा सारखा याच मंत्राचा ते जप करायला लागले. आणि जप करता करता अनेक वर्ष असे व्यतीत झाल्याच्या नंतर त्यांच्यासमोर 3ही देव येऊन उभे राहिले. कोणकोणते 3 देव आले? ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे 3ही देव आले. आणि त्यावेळेस त्या 3ही देवांना पाहिल्याच्या नंतर अत्री ऋषींनी विचारलं की अहो म्हणले, मी एकाच देवाला बोलावित होतो, तुम्ही 3 जण कसे काय आलात? मी तर एकाच देवाची आठवण करत होतो की जो या जगाचा स्वामी आहे, मालक आहे, जगदीश्वर आहे, त्याला मी पाचारण करत होतो. मग तुम्ही 3 का आला? त्यावेळेस या 3घांनी अत्री ऋषीला सांगितलं की आमच्यापैकी एक कोणीही या जगाचा ईश्वर नाही, मालक नाही, तर आम्ही 3 मिळून या जगाचे मालक आहोत. ते म्हणते हे कसं काय? 3 कुठं मालक असतात काय? मालक किती असतो? एकच असतं. 3 मालक कसं काय? म्हणजे त्याचं कारण असं आहे, जगाची उत्पत्ती करण्याचं काम या ब्रह्मदेवाकडे आहे, जगाचं पालन करण्याचं काम विष्णूकडे आहे आणि जगाचा संहार करण्याचं काम महादेवाकडे आहे. आणि उत्पत्ती, पालन आणि संहार हे जगाचे 3 कामं ज्याला करता येतात त्याला ईश्वर म्हणता येतं. आणि हे 3 कामं आम्ही 3 जण मिळून करतो. आणि म्हणून या जगाचे ईश्वर आम्ही 3 जण आहोत. तुमचं काय म्हणणं आहे सांगा? ते म्हणले काही नाही. प्रजामात्मसमां मह्यं प्रयच्छतु इति चिंतयन्. तुमच्यासारखी प्रजा म्हणजे पुत्र मला प्राप्त व्हावेत अशी माझी इच्छा. म्हणजे तथाच, काही हरकत नाही, होऊन दे. आणि अशा प्रकारचं वरदान अत्री ऋषीला देऊन ते 3ही देव अंतर्धान झाले. आता पुढे ते बरीचशी लांबलचक कथा सांगतात
की नारद मुनी भगवान विष्णूकडे गेले, लक्ष्मी मातेकडे गेले. लक्ष्मी मातेनं विचारलं, काय नारद, आज लईच खुश दिसता, लई प्रसन्न दिसता, काय कारण आहे या प्रसन्नतेचं? त्यावेळेस नारदांनी सांगितलं, म्हणले मला आनंदच झाला आहे, म्हणजे एवढा त्या आनंदाचं वर्णनच करू शकत नाही. म्हणले कशाचा आनंद झाला आहे? तर म्हणले अनुसूया मातेच्या आश्रमामध्ये मी गेलो होतो आणि तिथला तो आनंद बघून मलाही आनंद झाला. म्हणले तिथं काय आनंद आहे? अहो म्हणले काय सांगावं, लक्ष्मी माता त्या ठिकाणी वाघ आणि गाय एका त्या नदीवर पाणी पितात. पावसाळ्यातही त्या तिथल्या नद्यांना स्वच्छ पाणी वाहते. आता पावसाळ्यात कोण्या नदीला स्वच्छ पाणी वाहते का हो? नाही. पण त्या अनुसूया मातेच्या आश्रमाच्या जवळच्या नद्यांचं वैशिष्ट्य असं आहे की तिथं पावसाळ्यातही शुद्ध पाणी, निर्मळ काळझर असं पाणी वाहतं. अजून त्या ठिकाणी 12 महिने झाडाला फळं लागतात. सगळे प्राणी वैरभाव विसरून एकमेकांच्या सोबत राहतात आणि असा आनंद पाहिला त्या ठिकाणी. दुःखी असा कोणी प्राणीच तिथं दिसला नाही आणि त्याचा आनंद मला झालेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला असा आनंदी दिसतो आहे. म्हणजे कशामुळं झाला असेल हे? असं लक्ष्मीनं विचारलं, त्या ठिकाणी हा जो आनंद आहे हे कशामुळं झाला बरं तिथं? तर म्हणजे अहो ती अनुसूया माता पतिव्रताच एवढी मोठी आहे की काय वर्णन करावं त्या पतिव्रतेचं. तिच्यासारखी पतिव्रताच जगामध्ये कोणी आहे की नाही की मला संशय आहे. तर म्हणले मी पतिव्रता नाही काय? तर म्हणले तुम्हाला मी नाही कधी म्हणलो, तुम्ही पतिव्रताच आहात. मग म्हणले माझ्यापेक्षा ती मोठी आहे की काय? म्हणजे तुमचं तुम्ही ठरवा, म्हणजे आता ते काय ठरवायचे ते. पण मला आनंद मात्र त्या ठिकाणी इथल्या वैकुंठापेक्षाही जास्त तिथं वाटायला. आता नारदाला भांडण लावायचं झाल्यावर कसं लावायचं त्याला सांगायची गरज नाही. कळीला विजे नारदे. अशा प्रकारे लक्ष्मीच्या मनामध्ये भांडणाचं बीज रोवून नारद मुनी तिथून निघाले. इकडं लक्ष्मी माता विष्णूला म्हणायला लागली, भगवंता ऐकलं काय? काय म्हणला ते नारद? म्हणजे वा नारद काय, त्याला काय बघायचं, बोलण्यामध्ये हुशारच आहे म्हणले नारद. महाराजच आहे म्हणले कीर्तन प्रवचन सांगणारा. आता कीर्तन प्रवचन ज्याला सांगता येतात त्याला बोलायला काही कमी आहे का त्याच्याकडं? छान बोलला. अहो नुसता छान नाही म्हणले, तो माझा अपमान करून गेला. त्या अनुसूयेचं पातिव्रत्य श्रेष्ठ आहे असं वर्णन करून गेला. म्हणजे असेल बुवा, म्हणजे तसंही असेल, काय सांगताय? नाही नाही म्हणले असं नाही चालणार, माझ्यापेक्षा मोठी पतिव्रता झालेली मला खपणार नाही. म्हणजे लक्ष्मी चांगली गोष्ट आहे. तुला जर वाटत असेल ना तुझ्यापेक्षा मोठी पतिव्रता कोणी होऊ नये, फार चांगली गोष्ट आहे. तू तसा प्रयत्न कर. नाही नाही म्हणली मला सांगू नका ते प्रयत्न करायला, ते प्रयत्न तुम्ही करायचा. म्हणजे मी काय करू? पतिव्रता तू आणि प्रयत्न मी काय करू? तर म्हणले तुम्ही तिच्या आश्रमामध्ये जा आणि तिचं पातिव्रत्य नष्ट करा. अरे रे रे, म्हणजे असं करू नये, हे चांगलं नाही. तुला मोठी पतिव्रता व्हायचे तर व्हा, माझी अडचण नाही. पण तिचं पातिव्रत्य नष्ट करून आपण मोठं होणं हे कुठला चांगलेपणा? नाही नाही म्हणजे आजपर्यंत तुम्हाला मी कधीच काही मागितलं नाही, आज पहिल्यांदा मागवलं म्हणजे. आणि हे माझं वचन एवढं तुम्ही पूर्ण करावंच लागतं. आता भगवान विष्णूलाही माहिती होतं पुढे काहीतरी घडणार आहे. भगवान विष्णूंनी कबूल केलं, ठीक आहे म्हणजे काही हरकत नाही. आणि भगवान विष्णू निघाले तिथून. इकडे नारद मुनी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाच्याही पत्नीला तसं सांगितलं. ब्रह्मदेवाची पत्नी म्हणायला लागली, ब्रह्मदेवा ऐकलं काय? ती अनुसूया माझ्यापेक्षा मोठी पतिव्रता आहे, हे मला खपणार नाही, जाऊन तिचं पातिव्रत्य नष्ट करा. ब्रह्मदेवही निघाले. महादेवाच्या घरला आले नारद मुनी, कैलासावर आले. नेमकंच पार्वती मातेची पूजा झालेली आहे आणि पूजा करून पार्वती माता असं हातामध्ये प्रसादाची अशी परात घेऊन बाहेर आलेली आहे आणि दारामध्ये नारद मुनी उभा राहिलेला पाहिला. तेच प्रसाद नारद मुनीच्या हातावर ठेवला. नारद मुनीने हातावर प्रसाद पडल्याबरोबर ओम नमः शिवाय म्हणून तोंडामध्ये टाकला
आणि लगेच पार्वतीने विचारलं की म्हणले नारद कसा वाटला प्रसाद. नारद म्हणले प्रसादच आहे, प्रसाद म्हणल्यावर चांगलाच असतंय, प्रसादाला कोण नाव बदलं. नाही नाही म्हणले त्या अर्थानं मी बोलणं झाले, म्हणले याची चव कशी वाटली. हां म्हणजे चवीच्या बाबतीत जर विचारत असाल तर अनुसूया मातेच्या आश्रमातून आलोय म्हणले मी, तिनंही माझ्या हातावर प्रसाद दिला होता, म्हणजे त्या प्रसादाची चव काही वेगळीच होती. म्हणजे त्या प्रसादाची बरोबरी या प्रसादाला येणार. म्हणजे तिनं काय काय टाकलं होतं त्या प्रसादामध्ये, काजू बदाम आमकं तमकं काय काय टाकलं होतं. नाही नाही म्हणले तुम्ही जेवढं टाकलं तेवढंच टाकलं होतं. मग म्हणले तरी पण तिच्या त्या प्रसादाची चव जास्त कशी काय. तर हो म्हणले तिच्या हातातच ते गुण आहे. म्हणले बऱ्याच बायाच्या हातानं भाजी चांगली होती, तेच मीठ राहतंय, तेच मिरचू राहतंय, ते जिरे राहतात, सगळं तेच राहतंय, पण एखाद्या बाईच्या हातातच ते काहीतरी काय राहते देव जाणे. तर त्या बाईच्याच अंगामध्ये असा गुण आहे म्हणले, तिच्या हातानं काही दिलं तरी ते गोडच लागतं. तर म्हणले हे गुण तिच्या अंगात आला कसा काय. तर म्हणले ती पतिव्रताच आहे तेवढी मोठी. म्हणले मी पतिव्रता नाही काय. मी म्हणलो नारद महाराज म्हणले तुम्ही नाही, मी कधी म्हणलो, तुम्हाला नाही असा शब्द मी बोललाच नाही. म्हणले नारद तू लई हुशार असं म्हणले. हो तू मला पतिव्रता नाही असंही म्हणत नाहीस आणि माझ्यापेक्षा ती मोठी आहे असं म्हटल्याशिवाय राहत नाहीस. हे तुझ्या बोलण्याचा अर्थच मला काही कळत नाही. ते म्हणले मातोश्री तुम्हाला काय समजायचे ते समजून घ्या, याच्यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही. नारद मुनी तिथून नारायण नारायण म्हणत निघून गेले. आणि इकडे पार्वती मातेच्या अंगामध्ये अशी तळमळ सुरुवात झाली की माझ्यापेक्षा ती मोठी पतिव्रता कशी काय. महादेवाला लगेच सांगितलं शंकरजी ऐकलं का, माझ्यापेक्षा मोठी आहे म्हणे ती पतिव्रता. म्हणजे असल. नाही नाही म्हणले मला हे सहन होणार नाही. म्हणजे चांगली गोष्ट आहे, तू तिच्याहून मोठी होऊन दाखव. नाही नाही म्हणले तुम्ही जाऊन तिचं पातिव्रत्य नष्ट करा. महादेवालाही तसंच समजून सांगितलं, म्हणजे हे चांगलं नाही, असं करू नये, बरं नसते. शेवटी महादेवालाही त्या पार्वतीचं ऐकावं लागलं. महादेवही निघाले. इकडून ब्रह्मदेव, इकडून भगवान विष्णू, एका चौकात तिघाच्या गाठी पडल्या. तिथे त्यांचा प्लॅन ठरला काय काय करायचे काय नाही. सगळ्यांनी ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि ब्राह्मणाचे रूप धारण करून अनुसूया मातेच्या आश्रमामध्ये जाऊन उभे राहिले आणि भिक्षा मागायला म्हणून हाक मारली. ओम भवती भिक्षां देही. हाक मारल्याबरोबर ती अनुसूया माता बाहेर आली. हात जोडून त्या तिघांना नमस्कार केला. म्हणले माझ्या घरी तुम्ही अतिथी म्हणून आलात आणि अतिथी म्हणजे आम्ही त्याला देव समजतो. तुम्ही अतिथी म्हणजे देवच प्रत्यक्ष माझ्या घरी आलेला आहात. तर काय इच्छा आहे तुमची सांगा, मी काय इच्छा पूर्ण करू बोला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्हाला भोजन पाहिजे. म्हणजे भोजन पाहिजे म्हणजे तयार आहे जेवायला, गरम गरम स्वयंपाक आहे. म्हणले हातपाय धुवा आणि जेवायला बसा. नाही नाही म्हणले आम्ही अशा पद्धतीचं जेवण नाही करणार. मग म्हणले काय कोरडा सिधा घेता का, आमचा स्वयंपाक केलेला चालत नसेल तर कोरडा सिधा घ्या. नाही नाही म्हणले आम्ही ते कोरडा सिधा वगैरे घेत नाही. मग काय ते नगदी पैसे घेता. म्हणले त्या पैशाचं नाव काढणं, पैशाला आम्ही स्पर्शसुद्धा करत नाही. मग काय रत्न हिरे माणिक असं काही घेता. म्हणले ते दगड गोटे त्याचंही नाव काढायचं. म्हणले काय नुसती तुरीची डाळच घेता की काय, डाळ तांदूळ. शेवटी त्या देवांनी सांगितलं की आमची एक अट आहे. म्हणले तुमच्या घरी केलेला स्वयंपाक आम्हाला चालेल, पण एक अट आहे की आम्हाला उघडं होऊन जेवायला वाढावं लागेल. आणि त्यावेळेस त्या पतिव्रता माऊलीच्या अंतःकरणामध्ये धस झालं महाराज. आता काय करावं, नाही तर आम्ही चाललो परत. हे जर परत गेले तरी आपल्याला ते पुण्य घेऊन जातील सगळं. कारण अपमानिलीय अतिथी ने सुकृताची संपत्ती असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे.
घरला आलेल्या अतिथीचा जर अपमान केला तर आपल्याजवळचं सगळं पुण्य तो घेऊन जातो, रिकाम्या हातानं जात नाही. म्हणून अतिथी जे मागल ते त्याला द्यावं लागतं असा नियम आहे. मग आता काय करावं? जर ह्याला द्यावं तरी आपलं पुण्य संपून चाललं आहे, कारण आपलं पातिव्रत्य नष्ट व्हायलं आहे. कुठं पुण्य राहते मग? आणि न द्यावं तरी हे रिकाम्या हाताने परत चालले, तरी पुण्य घेऊन चालले. आता काय करणार? असा प्रश्न निर्माण झाला त्या माऊलीच्या मनामध्ये. आणि तिच्या चटकन डोक्यामध्ये विचार आला. घरामध्ये आत गेली. आपल्या नवऱ्याचं ते कमंडलू होतं, त्या कमंडलूमध्ये पाणी होतं आणि ते पाणी हातामध्ये घेतलं. अंगणामध्ये येऊन उभी राहिली. अंगणामध्ये उभी राहून तिने अशी प्रतिज्ञा करायला सुरुवात केली त्या तिन्ही देवांच्या समोर की या उभ्या आयुष्यामध्ये मी आयुष्यातही कधी स्वप्नातसुद्धा परपुरुषाचं चिंतन केलं नसेल, तर हे पृथ्वी माता, हे सूर्य भगवान, हे वायुदेवता, अग्निदेवता, सर्वांना साक्षी ठेवून मी हे वचन बोलते आहे की जर मी स्वप्नातही परपुरुषाचं कधी चिंतन केलं नसेल तर त्या माझ्या पतिव्रता धर्माच्या योगाने हे तिन्ही देव बाळ रूपाने माझ्यासमोर प्रगट व्हावे, ते बाळ होऊन समोर यावे. आणि काय आश्चर्य महाराज, काय ताकद आहे त्या पतिव्रता माऊलीची. असं म्हणून ते पाणी त्यांच्या अंगावर टाकल्याबरोबर ते तिन्ही देव 2-2 महिन्याचे लेकरं झाले. रडायला लागले, हातपाय हलवायला लागले. आणि त्यावेळेस अनुसूया मातेनं आपल्या मांडीवर घेतलं, त्यांना स्तनपान केलं. आता 2 महिन्याचे लेकरं भाकर भाजी थोडंच खाणार. त्याही माऊलीच्या स्तनामध्ये पान्हा निर्माण झाला आणि आपल्या लेकराप्रमाणे त्या तिन्ही लेकरांना आपल्या मांडीवर घेऊन पाजवलं. आणि मग ते लेकरं असे जांभळी देऊ लागले, झोप यायला लागली त्यांना, पाळण्यामध्ये घातलं त्यांना. आणि ती अनुसूया माता झोके द्यायला लागली, अंगाई गीत म्हणायला लागली. आणि एवढ्या तपश्चर्या करायला गेलेले अत्री ऋषी परत घरला आले आणि म्हणायला लागले, हे आपल्या घरून अंगाई गीताचा आवाज कसा काय आला? लहान लेकराला म्हणायचे गाणे, त्याचा आवाज कसा काय आला? येऊन घरात बघतात तर म्हणले आपल्याच घरातून आला. पुन्हा मध्ये आले तर अनुसूया माता स्वतः ती गाणी म्हणताय. पुन्हा अजून थोडंसं मध्ये गेले तर म्हणले पाळण्यामध्ये 3 लेकरं झोपलेले दिसाले. विचारलं, अनुसूया हे लेकरं कोणाचे? ते म्हणजे आपलेच की. ते म्हणजे आपले. 12 वर्ष झाले मी तपश्चर्या करायला गेलो ना आपले. आणि त्यावेळेस अनुसूया मातेनं सांगितलं, घडलेली सर्व कहाणी सांगितली, हकीकत सांगितली. आणि ती सर्व हकीकत ऐकल्याच्या नंतर अत्री ऋषींनाही ते लक्षात आलं की ते 3 देव आपल्या समोर आले होते, आशीर्वाद देऊन गेले की आम्ही 3 जण पुत्ररूपाने तुझ्या घरी अवतार घेऊ. आणि तेच 3 देव या रूपाने आपल्या घरी जन्माला आलेले आहेत. अशा प्रकारचं त्यांना अनुभव त्या ठिकाणी प्राप्त झाला. आणि त्यांना वाटलं की अनुसूया बोलते हे खरं आहे, हे ते देवच तिन्ही देव आहेत. आणि त्या तिन्ही देवांचं ते अत्री महाराज मोठं लाडानं प्रेमानं संगोपन करायला लागले. त्यामध्ये पहिलं जे बाळ आहे ते भगवान शंकराच्या अंशापासून तयार झालेलं, त्याचं नाव आहे दुर्वास. ब्रह्मदेवाच्या अंशापासून तयार झालेलं जे दुसरं बाळ आहे त्याचं नाव आहे चंद्रमा. आणि भगवान विष्णूच्या अंशापासून जन्माला आलेलं जे तिसरं बाळ आहे त्याचं नाव आहे दत्त. असे 3 देवापासून 3 बाळं, ते तिन्ही देवच त्या ठिकाणी त्या बाळाच्या रूपाने प्रगट झालेले आहे. दुर्वास, चंद्रमा आणि दत्तात्रय अशा प्रकारचे ते 3 देव, 3 वेगळे वेगळे लेकरं. त्यातले दुर्वास ऋषी हे मोठे खडतर तपश्चर्या करणारे, महादेवाच्या स्वभावासारखेच मोठे रागीट. आणि हा दुर्वास अवतार महादेवाचा अवतार आहे. हे सांगण्याकरता हे आपल्याला एवढं सगळं सांगावं लागलं. या दुर्वास ऋषींनी
रामाची परीक्षा घेतली. या दुर्वास ऋषींनी भगवान कृष्णाची परीक्षा घेतली. याच दुर्वास ऋषींनी द्रौपदीची परीक्षा घेतली, पांडवाची परीक्षा घेतली. याच दुर्वास ऋषींनी अंबरीश राजाची परीक्षा घेतली. अशा अनेक वेगळ्या वेगळ्या कथा आहेत. ते सगळ्याच्या सगळ्या सांगायला आपल्याला काही आज वेळ नाही. आपणा सर्वांना त्या कथा माहिती आहेत. तर अशा प्रकारे हा दुर्वास अवतार जो आहे हा सुद्धा भगवान शंकराचाच अवतार आहे. 100 अवतार जे भगवान शंकरांनी घेतले, शतरुद्र संहिता, त्यापैकी हा दुर्वास एक अवतार आहे. त्यानंतर भगवान शंकरांनी अजून एक अवतार धारण केला. त्या अवताराचं नाव आहे हनुमान. मारुत्र्यांच्या रूपाने सुद्धा भगवान शंकरांनी अवतार धारण केला. पण ती कथा आपण उद्याच्याला ऐकू. आज याच ठिकाणी आपली ही कथा पूर्ण करूया. आपला वेळही पूर्ण झालेला आहे. थोडासा वरच गेला, पुढेच गेलेला आहे. तर ही झालेली सेवा भगवान शंकराच्या चरणी आपण समर्पित करूया आणि आजच्या सेवेला पूर्ण विराम देऊ. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम